असे सायझेस चालू होता ती 7 इंचापासून पुढे चालू होते. तुम्ही जेवढ्या मोठ्या घेताल तेवढ्या मोठ्या त्याच्यामध्ये सायझेस. हे आपल्याकडे लोखंडी तवे हे आपल्याकडे छोट्या साईज पासून असे फार मोठ्या सायझेस पर्यंत, जसे की आपले प्रॉपर कढई सारखं ज्याला आपण वॉक म्हणतो, हे वॉक टाइप मध्ये येतं. ह्याच्यामध्ये 3 सायझेस भेटते. ह्याच्यात सगळे साईज शेगड्यात आपल्याकडं एक कोळसा शेगडी, ह्याच्यामध्ये 4 सायझेस अवेलेबल असतात. ओके. आपे पात्राकडे येऊया. हे आपे पात्र आहे आपल्याकडं. हे पण सीझन मध्ये येतं आणि याच्यात ह्याच्यानुसार मिळतात ना. त्याच्यामध्ये 7 कॅव्हिटी, 9 कॅव्हिटी आणि 12 कॅव्हिटी असं करू शकता. दुसऱ्या साईडने तुम्ही डोसा बनवू शकता. असा 2 in 1 डोसा पॅन. याच्यामध्ये पण आपल्याकडं 2-3 व्हरायटीज आहेत. पुणेकर, तुम्ही बिडाची भांडी, लोखंडाची भांडी, हॉटेल मटेरियलची भांडी शोधताय का? चाल तुम्हाला बेस्ट शॉप दाखवतो. केशवराव आप्पासाहेब भगत, लोखंडी मालाचे व्यापारी, महात्मा फुले मंडई. हे महात्मा फुले मंडई आहे, त्याच्या इथे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर 3 याच्याच जवळ. हे रामेश्वर चौक आहे. रामेश्वर चौकात हे केशवराव आप्पासाहेब भगत, लोखंडी मालाचे व्यापारी. इथे तुम्हाला सर्व प्रकारची लोखंडाची भांडी, बिडाची भांडी. नमस्कार मंडळी, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मला कमेंट आलं होते की अशा बिडाची भांडी, लोखंडाची भांडीचे शॉप कव्हर करा. तर मी तुम्हाला घेऊन आले केशवराव आप्पासाहेब भगत. हे पुण्यामध्ये मंडईमध्ये रामेश्वर चौकात हे शॉप आहे. महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर 3च्या जवळ. तुम्हाला इथे असे बिडाची भांडी, लोखंडाची भांडी, सर्व प्रकारची घरगुती वापरणारे लोखंडाची बिडाची भांडी मिळतात आणि हे रिजनेबल रेट मध्ये मिळतात. प्लस इथं हॉटेल लागणारी लोखंडाची पण इथं भांडी मिळतात. स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि स्क्रीनवरती त्यांचा ऍड्रेस पण दिलेला आहे. आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ चालू करू. नमस्कार. आपल्या दुकानाचं नाव आहे केशवराव आप्पासाहेब भगत. आपल्या दुकान हे महात्मा फुले मंडई समोर आहे. आपल्याकडे लोखंडी व बिडाच्या भांड्याच्या बऱ्याच व्हरायटी भेटतात. त्या आता आपण तुम्हाला एक एक करून दाखवू. हे आपल्याकडे लोखंडी तवे हे आपल्याकडे छोट्या साईज पासून असे फार मोठ्या साईजेस पर्यंत, जसे की आपल्या पावभाजी वगैरे साठी लागतात, पराठ्यासाठी लागतात, तर तशाच सगळ्या साईजेस मध्ये अवेलेबल आहे, घरगुती पासून कमर्शियल पर्यंत. ओके. म्हणजे आता तुम्ही बघता हे घरगुती साईजेस आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला अजून मोठे पाहिजे कमर्शियल साठी ते आपल्याकडे अवेलेबल असतात. ते सगळे लोखंडाचे आहे ना. हे सगळे लोखंडाचे. त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर, हेवी असे दोन्ही प्रकारामध्ये, जाड पातळ दोन्ही मध्ये भेटतात. ओके. लोखंडी कढया आहेत आपल्याकडं. ह्याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट हँडल आणि हँडल अशा दोन्ही प्रकारामध्ये भेटतात. हे विदाऊट हँडल, सर्व विदाऊट हँडल मध्ये आहे. याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईजेस आहेत. याच्यामध्ये 6 इंचापासून विदाऊट हँडल मध्ये आपल्याकडे साईजेस चालू होतात आणि हँडल मध्ये आपल्याकडे 7 इंचापासून पुढे साईजेस चालू होतात. हे विदाऊट हँडल. मी काळी पांढरी दोन्ही आहे ना. हो, दोन्ही भेटतात आपल्याकडे. ओके. आणि हॉटेलवाल्यांचे सगळे मोठे कढई पण मिळतात. मोठेही भेटणार तुम्हाला हॉटेलसाठी लागणार आहे. ओके. हे घरगुती कढई आहे. हे साईज बघा. आणि सगळ्या प्युअर लोखंडाचे आहे. लोखंडामध्ये जेवण बनवलेलं आरोग्य असं. असे साईजेस चालू होतात ती 7 इंचापासून पुढे चालू होते. तुम्ही जेवढ्या मोठ्या घेताल तेवढ्या मोठ्या त्याच्यामध्ये साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. ही कानवाली कढई आहे. ही मोठी साईज आहे. तुम्हाला पाहिजे तशा हे अशा कढया मिळतात. आणि मी कानवाल्या पण बघितल्या आणि आपण विदाऊट कानवाल्या पण बघितल्या. ओके. एक कानवाल्या कढई. ही व्हाईट कढई आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला कानवाले, विदाऊट कानवाले दोन्ही प्रकारामध्ये भेटते. ओके. ही व्हाईट साईज पासून हॉटेल साईज पर्यंत सर्व. कोणाला काळे नको पाहिजे ते विदाऊट कानवाली व्हाईट वाले. हे लोखंडामध्ये तव्यात फ्लॅट मध्ये तुम्हाला पुरणपोळी वगैरे डोशासाठी वगैरे वापरले जातात. याच्यामध्ये असे एक बॉर्डर वाला भेटेल तुम्हाला रेग्युलर वजनामध्ये आणि असं विदाऊट बॉर्डर भेटेल तुम्हाला हेवी मध्ये. हे हेवी वाले. याच्यामध्ये तुम्हाला असे पूर्ण डबल हँडल पाहिजे तर डबल हँडल मध्ये पण तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. हा एक्स्ट्रा हेवी मध्ये येतो. हा असा डबल हँडल मध्ये राऊंड आणि स्क्वेअर असे 2 प्रकारामध्ये येतात. ओके. हा राऊंड आहे आणि हा वाला स्क्वेअर आहे. दाखवतो ना. हे इंडक्शन आहे. इंडक्शन कढई सारखं वापरलं जातं, पॅन सारखं वापरलं जातं. ओके. ह्याच्या साईज मिळतात ना. हो, याच्यामध्ये 3 साईज अवेलेबल असतात. ओके. 8, 9 आणि 10. ह्याच्यात बघा साईज तुम्हाला दाखवतो. वेगवेगळ्या शेप मध्ये 3 प्रकारे हे दाखवतं का खोलवाली कढईची सारखी. हे प्रॉपर कढई सारखं ज्याला आपण वॉक म्हणतो, हे वॉक टाइप मध्ये येतं. याच्यामध्ये 3 साईजेस भेटते. ह्याच्यात सगळे साईज मिळतात ना. 3 साईजेस, 8, 3 9 आणि 10. ओके. तडका पॅन आहे. तडका पॅन बघा. हे तडका पॅन आहे. ह्याच्यात पण साईज मिळतात ना.
याच्यामध्ये एकच साईज आहे तडका पॅन. ओके, तडका पॅन आहे लोखंडाचा. ओके. आता आपण बिडामध्ये गेलोय. बिडामध्ये आपल्याकडे ही घावण्याची काईल आहे. हे बघा, ही सीझन गेलेली काईल आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला सीझन विदाऊट सीझन दोन्ही व्हरायटी मध्ये भेटते. ओके. तर आता आपण आप्पे पात्राकडे येऊया. हे आप्पे पात्र आहे आपल्याकडे. हे पण सीझन मध्ये येतं. आणि ह्याच्यानुसार मिळतात ना? याच्यामध्ये 7 कॅव्हिटी, 9 कॅव्हिटी आणि 12 कॅव्हिटी असे ओके. आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक व्हरायटी इंडक्शन बेस आपले पात्र. तुम्ही बघितलं याला पाठीमागून जो बेस असतो हा पूर्णपणे फ्लॅट मध्ये येतो. ओके, फ्लॅट मध्ये. इंडक्शन बेस कास्ट आयरन आपले पात्र. ओके. तर आपल्याकडे डोसा तव्यामध्ये पण प्रकार आहे. आता आपण डबल हँडल डोसा तवा बघूया. हा सुद्धा कास्ट आयरन मध्ये सीझन केलेला, रेडी टू यूज. ओके. ओके. तर आपल्याकडे अजून एक व्हरायटी आहे ती 2 in 1 म्हणतो आपण त्याला, डोसा प्लस ग्रिल पॅन. हा तुम्ही एक साइडने ज्या लाईनिंग तिथून ग्रिल करू शकता, दुसऱ्या साइडने तुम्ही डोसा बनवू शकता. असा 2 in 1 डोसा पॅन. याच्यामध्ये पण आपल्याकडे 2-3 व्हरायटीज आहेत. त्यावेळेस तुम्हाला ते झालं सिंगल हँडल डोसा तवा, सिंगल हँडल तवा पण आहे. जसं की आपण त्याला पॅन सारखं किंवा तव्यासारखं वापरतो. हे सगळं बीड आहे ना? हे सगळं बीड आहे, सीझन केलेलं बिडामध्ये. ओके. हे सुद्धा आपल्याकडे साईजेस मध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्याकडे कढयांच्या बऱ्याचशा व्हरायटी हे सगळ्या बिडांच्या लावलेल्या हा, आहेत. बिडांच्या कढयाच्या कढया आहेत. एक दाखवतो का फक्त? डीप मध्ये आहे, फ्लॅट बेस मध्ये कढई आहे, ओके. स्मूथ फिनिश मध्ये. हे बिडांची व्हरायटी बघा, बीड मध्ये. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेस आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. हे बघा वरच्या तुम्हाला दाखवतो. हे पण प्रीमियम मध्ये नाही. हे प्रीमियम रेंज मध्ये. ओके. हे सगळं बिडाचे बघा भांडी. तुम्हाला जर अशी बिडाची भांडी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा. हे बिडाची भांडी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये आहे, घरगुती पण आहे. आणि तुम्हाला जर हॉटेलसाठी पाहिजे असेल तर ते पण येतात. आणि याच्यामध्ये काही ब्रँडेड पण आहे. ओके. तर नक्की शॉपला मध्ये कढई आहे विथ लीड मध्ये आहे. नीडवाले. त्यामुळे तुम्हाला 2 साईजेस अवेलेबल आहेत. ह्याच्या साईज मिळतात ना? बऱ्याच साईजेस आहे ना आपल्याकडे, वेगवेगळ्या साईजेस आहेत विथ लीड मध्ये. नीड मध्ये. याच्यामध्ये पण आणि ॲप्पे हे लीड मध्ये आप्पे पात्र आहे आपल्याकडे 12 कॅव्हिटीज मध्ये. ओके. शेगड्या आहेत आपल्याकडं. ही कोळसा शेगडी, याच्यामध्ये थोडी टोटल 4 वरती घे. साईजेस अवेलेबल असतात. ओके. दरवाजा. ओके. इकडे साईज ही साईज आहे, एवढ्या मोठ्या साईजचे आहे. हे पिंजरा दाखवतो का? त्यानंतर हा उंदीर पकडायचा पिंजरा आहे आपल्याकडे. ओके. त्याच्यामध्ये पण तुम्हाला उंदीर आणि घुसबोनीसाठी पिंजरे भेटणार आहे पकडायला. हे मोठी साईज पण आहे. हे झारे दाखवतो का? रेग्युलर हे आपल्याकडे झारे आहेत. याच्यामध्ये छोटे आणि मोठे सगळ्या हॉटेल लाईनसाठी. हॉटेल लाईन साठी झारे आहेत. त्याच्यामध्ये छोटे आणि मोठे सगळ्या साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. 7 झारे. नंबर पासून 14 नंबर पर्यंत. ओके. खंडित तिवा आहेत आपल्याकडे. हे तुम्हाला छोट्या साईज पासून मोठ्या साईजेस हे बंबासाठी ना? हे बंबासाठी वापरतात, माठासाठी वापरतात, टिंबासाठी वापरतात. हे मोठी साईज. सगळ्या वेगवेगळ्या साईजेस मध्ये असतात. हे तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे, भेटून जाईल. ओके. आणि हे स्टँड पण आहे असे स्टीलचे. हा स्टील मध्ये फिल्टर स्टँड आहे. फ्लॅट बेसचे माठ आता नवीन आले त्यासाठी वापरतात हे. आणि असं हे आपल्या रेग्युलर लोखंडी तिवा आहे. ओके. साठी लागणारे आपल्याकडे डब्बू म्हणतात त्याला. त्याच्यामुळे ओके. तुम्हाला साईजेस भेटतात. Size मिळतात ना? साईज येतात, पलटा वगैरे याच्यामध्ये आहेत आपल्याकडे. हे हॉटेलमध्ये चायनीज साठी, ओके. रेस्टॉरंट थोडं पुढे तर रस्त्यासाठी वापरायच्या पण स्टील हँडल, वुडन हँडल अशा 2 व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे. हे हॉटेल लाईन साठी बघा तुम्हाला पाहिजे लॉंग हँडल मध्ये आहे. लॉंग हँडल. डाव. या सीख आहेत आपल्या तंदुरीसाठी वापरायचे. याच्यामुळे तुम्हाला लहान मोठ्या साईजेस आपल्याकडे भेटतात. बेसिक. घरगुती पासून हॉटेल पण सगळ्या 6चे साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहे. हे लाईट वेट मध्ये पलटे, हेवी मध्ये पलटा, ह्याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठ्या सगळ्या साईजेस भेटतात. ही तबगी आहे, ओके. हे पलटे बिर्याणीसाठी वापर. हे मोठे पाईप पलटे आहेत, ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे आहे. हे तवे. हे लोखंडी मोठे तवे जे आपण मग काही सांगितले हॉटेलसाठी, पावभाजीसाठी लागतात ते असे तवे आहेत आपल्याकडे. हे कढाया. इकडे लोखंडी वडापावच्या कळ्या आहेत. या साईडला लोखंडी आपल्याकडे घमेले दिसतील. हा. ही सर्व घमेल्याचे साईजेस आहेत आपल्याकडे. हे गमेले. त्याच्यानंतर हे विविध प्रकारचे झारे आपल्या डोक्यावरती बघताय तुम्ही. हे लाईट साठी वापरण्यात येणारे झारे आहेत वेगवेगळ्या साईजचे. हे झारे पण आहे. ओके. हे झाऱ्यांमध्ये व्हरायटी बघा. आणि तुम्हाला हॉटेलसाठी गाळणे बिळणे पाहिजे असेल तर गाळण्या पण आहे. दादा लोखंडाच्या भांड्याच्या व्हरायटी तर भरपूर सांगितल्या. तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का? नक्कीच. आपल्या शॉपचं नाव आहे केशवराव अप्पासाहेब भगत, लोखंडी मालाचे व्यापारी. हे आपलं शॉप महात्मा फुले मंडईच्या समोर
पुणे इथे आहे. आणि मोबाईल नंबर सांगता का? मोबाईल नंबर आहे माझा 9762131278. थँक्यू. मंडळी, हे शॉप आहे ना, हे महात्मा फुले मंडईच्या बरोबर समोर आहे. केशवराव आप्पासाहेब भगत लोखंडी मालाचे व्यापारी. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे लोखंडीची भांडी, स्टीलची भांडी तुम्हाला योग्य दरात मिळतात. एकदा तुम्ही नक्की शॉपला व्हिजिट करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय